हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आजच्या डे 4 30 डे चॅलेंजमधील डे 4 मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं सुंदर सोलापूर आणि सिद्धरामेश्वरांचं प्रसिद्ध सुंदर मंदिर. तर ब्लॉग शॉर्टपर्यंत नक्की पहा. आणि जातानाच आम्ही असं मध्येच रस्त्यात थांबलो, कारण आमच्या आजोबाळाला बसायचं होतं पप्पांसोबत पुढे, म्हणजे म्हणून इतका रेडवेला चेहरा झाला होता, त्याला पुढं बसवलं. परत एकदा आम्ही जायला निघालो आणि वाटेतच आम्हाला गाठ पडली ही लाल परी. तर ह्या लाल परीने मी बरेचदा प्रवास केला करते पण, आणि मला आवडतं पण. कोणाकोणाला लाल परीने प्रवास करायला आवडतं ना, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही एंटर केलेला आहे आमच्या सुंदर सोलापूरमध्ये. तर इथे जाताना आहे ती आपल्या शंभू महाराजांचा पुतळा आहे, प्रतिमा आहे. तर इथून जेव्हा पण आम्ही पास होतो ना, तर मुलं नेहमी ओरडतात की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय, असं किती छान आरमार. आणि हे बघा मावळे वगैरे एकदम सुंदर सुंदर देखावा आहे. चौकातच आहे, एकदम मोठं असं आरमार उभारलेलं आहे. मस्त आणि सुंदर नजारा आहे. त्याच्यानंतर वळालो आम्ही जायला मंदिराकडे, आणि हा पुढच्या चौकात आहे शिवाजी महाराजांचा पुतळा. स्पेशली मला ना 4 व्हीलरपेक्षा ना 2 व्हीलरचा प्रवास फार आवडतो. सुंदर मस्त मोकळ्या वातावरणात फिरायला मिळतं, म्हणून तुम्हाला आवडतं का कमेंटमध्ये सांगा. आणि आता ही आम्ही एंटर केलं आहे नवी पेठमध्ये. सोलापूरमधील प्रसिद्ध पेठ आहे नवी पेठ. इथे सर्व कपडे, चपला, शूज, स्टेशनरी, जे पण काही इन्स्ट्रुमेंट्स, टॉयज जे पण आहेत ना, ते सर्वांचे ब्रँडेड दुकानं आहेत. त्याच्यामुळे अशी सुंदर अशी नवी पेठ आहे. जाताना बाहेरचे स्टॅच्यू आणि सुंदर सुंदर कलेक्शन ना पाहतच बसावं वाटतं ना, अशी आमची सोलापुरातील ही सुंदर अशी नवी पेठ आहे. व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी कोणी सोलापूरचे असेल ना, तर नक्की कमेंटमध्ये MH13 टाईप करा. श्रावण महिना आहे. पहिलं तर दर्शनासाठी जायचं होतं, पण अद्वैतला आणि आमच्या ध्रुवला काहीतरी खाऊ वाटतं बाहेर आल्यावर. त्याच्यामुळं आधी आम्ही वळालो सिद्धेश्वर पूर्ण ब्रह्मकडे. तर हे सिद्धेश्वर पूर्ण ब्रह्म असं हॉटेल आहे ना, काय म्हणतात, मूर्ती लहान पण कीर्ती महान असं ते हॉटेल आहे. टेस्टमध्ये बेस्ट आणि बेस्ट क्वालिटी आहे. त्याच्यामुळं आम्ही इथं नेहमी येतो. जास्त करून आमच्या ध्रुवला इथली पुरी भाजी फार आवडते, तर त्याच्यामुळं आलेलो इथं पुरी भाजी खायसाठी. संडे असला की मुलांना फार आनंद होतो, कारण त्यांचे पप्पा घरी असतात आणि कुठे ना कुठे असं फिरायला मिळतं. इकडं बघ आधी, इकडं बघ. काय खाणार तू? काय खाणार आधी? द्यायचं पुरी भाजी द्यायची. काय द्यायचं? सर्वात आधी तर आमच्या ध्रुव दादाने मारला पुरी भाजीवर ताव. मनापासून आणि आवडीनं खातो, खूप आवडतं त्याला, खूप आवडते ही पुरी भाजी इथली त्याला. त्याच्यामुळे आणि निघालो आहोत परत आता सिद्धेश्वर मंदिराकडे. आणि आलो सिद्धेश्वर मंदिराला. श्रावण महिना असल्यामुळं ना बऱ्याच ठिकाणी सिद्धेश्वर मंदिराला दर्शनासाठी भाविक येतात. आणि जास्तीत जास्त करून ना हे इथे ना यात्रा भरते, ती आहे जानेवारी महिन्यात. गड्डा यात्रा असं त्याला म्हणतात. तर बघा शेजारचा म्हणजे सुंदर परिसर आहे. या साईडला पाणी आहे, दोन्ही साईडला पाणी आहे, बोटिंग वगैरे सर्व आहे. छान एकदम सुंदर नजारा आहे. इतकं सुंदर निसर्ग आहे ना. इथं मंदिराच्या इथं आलं ना दर्शन तर होतं. मुलं पण छान खेळतात. त्याच्यानंतर इथं गार्डन पण छान आहे, आणि ओव्हरऑल व्ह्यू पण छान आहे, थंड वातावरण पण आहे. अद्वैतला तर खूप आनंद होतो इथं आलं की, फक्त इकडून तिकडून पळत असतो. असा हा सुंदर मस्त किती छान लुक आहे ना. आणि उन्हाळ्याच्या दिवसात ऊन लागू नये म्हणून ना दोन्ही साईडने असं हे जे किती सुंदर असं शंखाकृतीमध्ये जे शेड केलेलं आहे ना, इतकं मस्त थंड वाटतं. खाली मॅट आहे, त्याच्यानंतर कारंजे पण आहेत. आता ते दिसत नाही, आम्ही 5:30च्या सुमारास इथं आलेलो. जर अंधार पडायच्या वेळेस थोडंसं 6:30-7च्या जर सुमारास तुम्ही इथे आलात ना, कारंजे लाईट इतकी छान दिसते ना, आणि ते कारंजेमुळे ना वातावरण पण इतकं थंड होते. हे शंकराची जी मूर्ती आहे, तर ते भक्ताला पाण्यात पडताना वाचवतात आहे, असं काहीतरी शो केलेला आहे. खूपच मस्त आहे, पण दिसायला खूप मस्त, आणि तेवढीच मोठी प्रतिमा आहे. सर्वजण इथं फोटो काढत होते. तर अद्वैतला आणि ध्रुवला बघा किती आनंद झाला होता की फिरायला त्यांना बाहेर आणलंय म्हणून. तर गार्डन पण तसंच आहे, सुंदर आणि स्वच्छ. कसं वाटतंय तुम्हाला, वातावरण कसं वाटतंय कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. मंदिर आहे ना, तर हे सिद्धरामेश्वरांचं जे मंदिर आहे ना, हा शिवयोगीचा अवतार आहे. आणि इथे ना सोमवारी जास्त करून स्पेशली जास्त गर्दी असते. त्याच्यामुळे आम्ही संडेलाच आलो होतो. तर म्हटलं आता तुमच्यासोबत हा व्ह्यू शेअर केलाच पाहिजे. चला आता आम्ही घेतो सिद्धरामेश्वरचं दर्शन. किती छान बघा, अशा मोकळ्या वातावरणात एकदम मंदिर आहे ना, मस्त एकदम ग्रेट.
झालं तर मस्त छान असं दर्शन पण घेऊन झालं. गर्दी तितक्या प्रमाणात असते पण मंदिर पण तितकं प्रशस्त, गार्डन वगैरे भरपूर जागा आहे. त्याच्यामुळे म्हणजे दर्शनाला खूप वेळ लागत नाही. आणि अद्वैत आमचा इकडे तिकडे पळत होता. मंदिराच्या एकदम मागच्या साईडला पण ही थोडीशी चांदीची काहीतरी अशी प्रतिमा आहे. सुंदर प्रतिमा आहे पण ते मंदिरात फोन एंटर करू देत नाहीत. त्याच्यामुळं मी ती तुम्हाला दाखवली नाही. बाहेरूनच तेवढी शो झाली. आणि याच्या साईडला बघा, ह्या दुसऱ्या साईडला मी मगाशी दाखवलं होतं पाणी, ते दुसऱ्या साईडला होतं. आणि हे डाव्या साईडला इकडं पण पाणी आहे सुंदर. आणि इथं बोटिंग पण करतात. खूप छान व्ह्यू आहे. एकदा नक्की सोलापूरला आलं ना, सिद्धरामेश्वरच्या मंदिराला भेट द्या, आवर्जून भेट द्या. आणि परत नंतर आम्ही चालून दमलो आणि गार्डनमध्ये बसण्यासाठी आलो. पण गार्डनमध्ये पण नाही, एक छान अशी शंकराची मूर्ती, तिथं दर्शन घेतलं. आणि मुलांना पाण्यात जायचं होतं बोटिंग करायला, पण पाणी खूप होतं त्याच्यामुळं आम्ही जाऊ दिलं नाही. किती छान वाटत आहे, एकदम मस्त 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 निसर्ग आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. छान दर्शन झालं, मुलांचं पण छान खेळून झालं ना. आता आम्ही निघालो आहोत घरी जायला. जाता जाता मध्येच उसाचा रस पिण्याची इच्छा झाली आमच्या अद्वैतला. आणि मग काय, आमच्या अद्वैतने मारला उसाच्या रसावर ताव. थोडक्यात मी तुम्हाला आमचं सुंदर असं सोलापूर आणि हे मंदिर, सुंदर निसर्ग दाखवलेला आहे. कसं वाटलं ना आमचं सोलापूर, सिद्धरामेश्वरांचं प्रसिद्ध हे मंदिर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असं डेली छान छान ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जॉईन राहा. आणि कधी सोलापूरला येणं झालंच तुमचं तर सिद्धरामेश्वरच्या मंदिराला आवर्जून आणि नक्की नक्की आठवणीने भेट द्या. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, गीत गा रे, धुंद वारे. चलो बाय यूट्यूब फॅमिली. थँक्यू सो मच वॉचिंग.